वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हे हा जो ब्लॉग आहे तो ऑलमोस्ट 2 दिवसाचा आहे, संडे आणि मंडेचा कंबाईन आहे। कारण का आम्ही बदलापूरला गेलेलो, तिकडे काही मला जास्त व्हिडिओ शूट करता आला नाही कारण का खूप वर्षांनी गेलेलो, सो बोलण्यामध्ये आमचा टाइम निघून गेला। इथे आम्ही बाय ट्रेननी जातोय आणि पिल्लू बघता तुम्ही कशी इकडे तिकडे बघते, तिला ना फिरायला जाम म्हणजे जाम आवडतं। तिला इकडे जा तिकडे जा म्हणजे असं नवीन नवीन गोष्टी बघायला खूप म्हणजे खूप आवडतं। आणि आम्ही जाणार होतो बाय ओला, सो आम्ही डिसाईड केलं की ओलाची कॉस्टिंग जास्त होती, ट्रेननी जावं, पिल्लूला पण जरा पब्लिकची सवय व्हावी, ट्रान्सपोर्टची सवय व्हावी, असं पण पिल्लूला फिरायला खूप इंटरेस्ट आहे। आणि ती असं पण बघायला गेलं ना की पिल्लू आमची कोणाकडे पण जाते, असं नाहीये की हा अननोन आहे आपण त्याच्याकडे जाणार नाही, अननोनकडे गेलो की रडतो। असे बाळ खूप असतात की अननोन पर्सनकडे जायला जाम रडतात। तर मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की तुम्ही आहे ना त्याला पब्लिकमध्ये न्या, त्याला नवीन नवीन अशा गोष्टी दाखवा, त्याला पब्लिकमध्ये फिरवा, क्राऊडमध्ये फिरवा थोडं थोडं, असं नाहीये की भरपूर क्राऊडमध्ये फिरवा, मार्केटमध्ये फिरवा, जेणेकरून ती असे लोक बघेल, क्राऊड बघेल की तिला पण कळेल की बाबा ही माणसं आहेत, ती आपल्याला काय करणार आहेत। पिल्लू आमची कोणाकडे पण इझिली जाते आणि तुम्ही बघते ती ऑलमोस्ट कंटाळलेली आणि आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचणारच होतो। मला व्हिडिओ करायला थोडा वेळ म्हणजे पटकन लक्षात नाही यायचं ट्रॅव्हलिंगमध्ये व्हिडिओ शूट करावा म्हणून, आणि आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलो। आणि ती थोडी क्रँकी झालेली ट्रॅव्हल करून करून, तिचा ड्रेस वगैरे चेंज केला, तिला थोडंसं हातपाय तिचे धुतलेत, तिला थोडंसं फीड केलं आणि ती बसलेली गाणी बघत। आणि हे सगळे आत्याची म्हणजे पिल्लूची आत्या, पिल्लूची बहीण, पिल्लूचे मामा, आई पण आलेला, म्हणजे पिल्लूची आजी आलेली, आणि इथे पिल्लूचं चालू होतं कार्टून बघणं, एन्जॉय करणं। लहान मुलांना कार्टून आणि सॉंग्समध्ये जामच इंटरेस्ट असतो, का माहिती का। आणि सगळं झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो। ही पिल्लूची आजी, ही पिल्लूची दीदी, ते भाऊ आणि म्हणजे पिल्लूचे मामा, हे पिल्लूचे बाबा आणि पिल्लूची आतू। तर आम्ही इथे जेवायला बसलेलो, तर पिल्लूला मी छोटे छोटे चपातीचे तुकडे करून दिलेले आणि ती मस्तपैकी खात होती। आणि नंतर आहे ना मला लिंबू दिसला माझ्या प्लेटमध्ये, सो मी काय केलं, तिला जराशी टेस्ट करवली। हे पिल्लूचं फर्स्ट टाइम होतं लिंबू टेस्ट करणं, आणि तुम्ही बघता जरा पण तिची रिॲक्शन नव्हती स्टार्टिंगला, परत सेकंड टाइम दिला ना तेव्हा परत तिने खाल्ला। असं नाहीये की बाबा ह्याची टेस्ट हे आहे तर मी नाही खाणार, ती लिटरली आज करत होती। आणि लास्टला द्यायची टेस्ट झाली ना की थोड्या वेळाने तिची रिॲक्शन पण एवढी अशी हे रिॲक्शन होती, मला वाटलं की काहीतरी अशी वेगळीच रिॲक्शन देईल, पण नथिंग, नॉर्मल रिॲक्शन होती तिची। आणि तिचं चालू होतं ती स्थिर, म्हणजे तिला स्थिरतापणा जरा पण नाहीये। आणि ती पिल्लूला पिल्लूची आजी खेळवत होती सॉंग्स बोलून, आणि तिचं चालू होतं कार्टून बघणं। आणि नंतर मग आम्ही थोडं टाइम स्पेंड केला, झोपलो थोडं, आणि मग नंतर लगेच निघालो, कारण का लॉंगचा रूट होता, ऑलमोस्ट आम्हाला 3 तास लागतात, 3-3.5 तास, सो आम्ही निघालेलो। आणि मध्ये काय मी शूट नाही केला, त्याच्यामुळे लगेच पोहोचून पण गेलो आम्ही मग घरी, कारण का पिल्लू ट्रेनमध्ये ना थोडीशी क्रँकी झालेली, येताना ट्रॅव्हल करून ती जाम वैतागलेली। आली घरी, तिला थोडंसं फ्रेश केलं, चेंज केलं तिचं ड्रेस, तिला थोडंसं हातपाय धुतले तिचे, आणि मग तिला थोडंसं फीड केलं मी दूध, आणि नंतर मग झोपल्यानंतर उठल्यानंतर मग मी तिला जेवायला दिलं। आणि रात्री मी तिला जेवायला नाचणीचं सत्व दिलेलं, कारण का मला पण करायला खूप टाईम झालेला, आणि ऑलमोस्ट आम्ही 9ला पोचलो, आणि घरी येऊन थोडंसं झाडू मार हे कर, त्याच्यामुळे टाईम गेला। आणि मग तिला पिल्लूला आम्ही मग ऑलमोस्ट 10 वाजता जेवायला दिलं, 10 वाजता जेवली ती आणि थोडं खेळली, मग तिला आंघोळ वगैरे घातली, कारण का दिवसा आम्ही तिला आंघोळ नव्हती घातलेली त्याच्यामुळे। आणि तुम्ही बघितलं असेल ती पाण्याजवळ कशी खेळते, आता चमचा तिला पाण्याचा दिला ना की डायरेक्ट ती फुरफुर करत बसते, हे तिला आता हॅबिटच झाले। आणि ती तशीच करते, म्हणजे पाणी पिते आता, आधी जरा पण नाही प्यायची, पण आता जरा पाणी तरी पिते ती। आणि तिची आंघोळ वगैरे झाली। तुमचं पण बाळ रात्रीचं झोपत नसेल ना तर मी तुम्हाला सांगेल की आमचं तर झोपतच नाही, तुम्ही कितीही काही ट्राय करा, तर ॲटलिस्ट तुम्ही तरी ट्राय करा, त्याला ना थोडा बॉडी मसाज आणि वॉर्म बाथ द्या, त्याच्यामुळे बाळ अगदी नीट झोपतं। पिल्लूच्या बाबतीत हे आमच्या बाबतीत हे अनसक्सेसफुल झाले, पिल्लूला नाईट स्लीप म्हणजे पिल्लूची झोपच ही कमी आहे। आणि नेक्स्ट डे आता मध्ये व्हिडिओ संपला आणि नंतर मी काही शूट पण नाही केला, तर नेक्स्ट डे तुम्हाला काय होईल ते पुढच्या ह्याच्यामध्ये समजेल, कारण का नंतर आम्ही पण थकून गेलेलो आणि ट्रॅव्हलमध्ये ऑब्व्हियसली लहान मुलं असलं तर व्हिडिओ शूट करता येत नाही, सो तेवढाच शूट केला मी। आणि आता नेक्स्ट डेला
नेक्स्ट डे सकाळी हा मी दुपारी शूट केलेला व्लॉग. तर इथे मी पिल्लूला तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी पिल्लूला 3 टाईम फ्रूट्स भरवते. सो हे दुपारी मी तिला जेवणानंतर म्हणजे 1-2 तासांनी मी तिला फ्रूट्स भरवते. सो मी हे तिला ऑरेंज भरवत होती आणि ती पण आवडीने खाते. तिला पण आता सवय झाली आहे फ्रूट्सची. ते फ्रूट्स वगैरे खाऊन झाल्यावर तुम्ही बघता ती कशी खेळते. आणि फ्रूट्स वगैरे खाऊन झाल्यानंतर ती झोपली. तिचे बाबा पण झोपलेले आणि मग नंतर तिला आंघोळ वगैरे घातली. बाबा जायच्या आधी आंघोळ घातली आणि तिला बाबाने बघताय कशी लपेटून ठेवलेली टॉवेलमध्ये. आणि तिची एवढी मस्ती असते ना, म्हणजे तुम्ही बघताय ती जरा पण स्थिर नाही राहत. म्हणजे तिची मुवमेंट चालूच असते. तिला पॉज हा नावाचा प्रकारच नाही आहे, जरा पण प्रकार नाही. तर तिला क्लॅप आता बोललं ना आम्ही की तिला टाळ्या वाजवायचा कंटाळा की ती पायाने अशा वाजवते. म्हणजे तिने ना नवीन ती असे शोध लावत बसते काय खरं तर लहान मुलांचं माइंड कधी कुठे चालेल ना त्याचा भरोसा नाही आहे. सो आता तिची आंघोळ वगैरे झाली. तिला आता रेडी करेल, थोडं खेळवेल आणि मग ती थोडं झोपून जाईल. आणि ॲज युजल ती बाबांच्या पाठी पण लागलेली. बाबा ऑफिसला निघाले, शर्ट घातला की ती लगेच पाठी लागते. आत्ता आधी ती जरा पण पाठी लागायची नाही. आधी तिला समजायचं नाही एवढं, पण आत्ता आहे ना थोडं मी तिला 2-3 दिवस बाहेर कमी नेते इव्हिनिंगला. कारण का घरातली जस्ट आमची पिल्लू लढत होती कारण का पिल्लूचे बाबा गेले ऑफिसला. पिल्लूला न घेता म्हणजे तिला पण जायचं होतं खाली, पण आज मला खाली जायची इच्छा नव्हती कारण का खूप सारं काम होतं. तिला मग दिलं मी हे डब्बा. ती त्याच्यावर राग काढते आता. तिला जायचं होतं खाली. एवढी काल फिरून आली तरी पण तिला आता खाली जायचं. आणि खाली ना आता काळोख झालाय आणि मच्छर खूप असतं, त्याच्यामुळे मग मी भोपळ्याला नेत नाही माझं. आता तिला झोपवते, कुकीचं जेवण करेल, पिल्लूचं जेवण करेल. आमचं तर झालंय. चला आपण भेटू नंतर. पिल्लू उठली की आपण भेटूया. तर जस्ट पिल्लूला मी झोपवली आहे. तुम्हाला दाखवते मी हळू का बोलते, माझ्या आवाजाने ती उठून ती झोपली. आता पटकन कुकीचं आणि पिल्लूचं जेवण करून घेते. कुकीला तर काही चिकन आणि राईस देणार आहे आणि पिल्लूला बनवते ओट्सची खिचडी. ओट्स तुम्ही पण देत जावा बाळाला. त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात, फायबर्स असतात, जे की प्रोटीन्स आणि फायबरना बाळाची इम्युनिटी बूस्ट करते. इवन तुमच्या बाळाला हार्ट स्टूल होत असेल तर तुम्ही आहे ना त्याला आहे ना ओट्स देत जावा, जेणेकरून ना त्यांना थोडीशी त्यांची जी शी आहे ती सॉफ्ट व्हायला मदत करेल. तर तुम्ही देत जावा. मी तुम्हाला दाखवते मी कोणते ओट्स ते यूज करते पिल्लूसाठी. तर पिल्लूसाठी आहे ना मी ना हे यूज करते. आता ह्यातले थोडेसे घेईल आणि हे घेईल आणि त्याच्यामध्ये ना मटार आणि गाजर टाकेल. मटार मला सोलावे लागणार आहेत, आता तेवढेच सोलेल. आणि तिथे एक गाजर घेईल छोटोसा. आणि तुम्हाला दाखवते की मी कसा पिल्लूला मटार ओट्स राईस करते. तो सगळी कटिंग वगैरे करते आणि तुम्हाला करायला चालू केलं. ओट्स घेतलेत तिला आणि ह्याच्यामध्ये मी मटार घेतलं आहे, गाजर घेतलं आहे आणि हे टोमॅटो घेतले बारीक कट करून घेतले. टोमॅटो घ्याल ना तेव्हा तुम्ही ना बिया काढून घ्या, कारण का बिया बाळाला द्यायच्या नसतात. म्हणजे सीड्स असतात ते बाळाला देऊ नका. कुठल्याही प्रकारचे सीड्स अजून तुम्ही बाळाला देऊ नका. सो टोमॅटो तुम्ही बाळाला देत असाल तर त्याचे सीड्स आहेत ना ते तुम्ही धुवा टोमॅटो आणि त्याला द्या. तर मी आधी काय केलं, तूप टाकलं थोडंसं त्याच्यामध्ये. आणि आता तूप टाकल्यानंतर
हिंग आणि जिरे पावडर टाकेल. हिंग आपण डेली जेवणात यूज केलं ना बाळाच्या, तर जर त्याला गॅसचा इश्यू होत असेल खाण्यामुळे किंवा काय, तर तो हिंगामुळे होणार नाही. इव्हन पोट पेन करत असेल तरी होणार नाही त्याला. आणि आहे जिरे पावडर, ह्याच्याने पण सेम गॅसचा वगैरे इश्यू होत नाही, डायजेस्टला पण चांगलं असतं. आणि लसूण बॉडीमध्ये ना आपल्या गरमी तयार करते, त्याच्यामुळे ते चांगलं. आणि हे सगळे फायबर प्रोटीन्सयुक्त व्हेजीज आहेत. सो हे तुम्ही बाळाच्या जेवणामध्ये व्हेजिटेबल्स आहेत ना नक्की ॲड करा, जेणेकरून ते आवडीने खाईल. व्हरायटी असलं ना की बाळ कसं आवडीने खातं. सो थोडीशी हळद घेतली आहे आणि धणे पावडर घेतले आणि थोडासा गरम मसाला घेतला. तुम्ही बघता मी केवढीशी क्वांटिटी टाकलं, एकदम जास्त पण नाही टाकलं, जेणेकरून तिला थोडं टेस्टला वेगळं लागेल म्हणून. आणि हा व्हेजिटेबल्स सगळं टाकलं. आपण एकदा परतून घेऊ आणि नंतर हे बोट्स टाकू. त्यांना आपण मीठ परतून घेऊ आणि हे ना बाळ आवडीने खातं. माझी पिल्लू तर ना हे असं जर मी केलं ना तर ती आवडीने खाते. अगदी कुठल्याही जेवणाला नाही दिलं, मीठ अगदी आवडीने खाते. जर तुम्ही पण बाळाला असे प्रोटीन्सयुक्त आहार, इम्युनिटी बूस्ट, कॅल्शियम ज्याच्यातून भेटतं, म्हणजे जे आपण गोळ्या देऊन औषधं देऊन त्यांना म्हणजे त्यांचं जे असतं ते वाढवतो, विटॅमिन्स वगैरे, कॅल्शियम वगैरे, ते तुम्ही ना त्यांच्या लंच, डिनर, ब्रेकफास्टमध्ये फ्रूट्स देऊन असं डिफरंट ट्राय करा, जेणेकरून ना की त्यांच्या बॉडीमध्ये ते भेटलं पाहिजे त्यांना सगळं. सो मी इथे आता पाणी टाकलं आहे आणि मीठ ॲड करते. हे आहे पिंक सॉल्ट आहे, नॉर्मल सॉल्ट नाही यूज करत मी, पिंक सॉल्ट यूज करते. तुम्ही पण पिंक सॉल्ट यूज करा, तुमच्या पण जेवणात यूज करा. आणि बाळाच्या जेवणामध्ये एवढं काय महाग भेटत नाही, हार्डली 50 रुपयाला एक पॅकेट भेटतं आणि जे आपलं नॉर्मल असतं ते 20ला भेटतं. त्याच्यामध्ये 30 रुपये टाकून अगदी आपल्याला चांगलं पिंक सॉल्ट येतं. आणि बोट्स का द्यायचे ते मी तुम्हाला दाखवते. बोट्समध्ये तुम्ही बघायला गेलं ना, तुम्हाला मी दाखवते डायरेक्ट की का बोट्स चांगले. ह्याच्यामध्ये बघा कॅमेराच फोकस नाही करत आहे लाईटमुळे कॅमेरा फकाश की ह्याच्यावरती बोट्स खाल्ल्याचे काय फायदे आहेत ह्याच्यावरती बघा लिहिलेलं आहे. ह्याच्यावरती लिहिलेलं आहे, हे दिसत नाही आहे म्हणून मी हे नाही दाखवते, पण तुम्हाला ते हेच दाखवते. ह्याच्यावरती बघा अगदी लिहिलेलं आहे की एनर्जी भेटते, फायबर, रिच सोर्स ऑफ फायबर, म्हणजे ह्याच्यात फायबर्स खूप आहेत, प्रोटीन्स पण खूप आहेत त्याच्यामध्ये, जे की बाळाला चांगलं आहे. शुगर नाही आहे, सगळं म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये हे डाईटवाल्या लोकांचं हे खाणं आहे आणि ह्याच्यामध्ये चांगलं आहे. आणि मेन म्हणजे ह्याच्यात गव्हाचं म्हणतात ना की ह्याला काय बोलतात मला माहीत नाही, हे आपल्या तांदळाचं जे असतं ना वरचं कोटिंग, त्याला काय बोलतात मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे. सो हे पण बाळासाठी चांगलं असतं, त्याच्यात रिच फायबर्स असतात की तुम्ही पण तुमच्या बाळाच्या आहारात ना बोट्स द्या, जेणेकरून प्रोटीन्स त्याला जास्त भेटतील, इवन फायबर्स जास्त भेटतील. फायबर्सने ना जर बाळाच्या बॉडीमध्ये फायबर्स कमी असतील ना तर खूप सारे इश्यू होतात, जसं की हार्ट स्टूल होते, इवन भरपूर काही इश्यू होतात. त्याच्यामुळे तुम्ही ना बाळाच्या जेवणामध्ये ना फायबरयुक्त आहार त्यांना द्या. आता 3 शिट्टी झाली की मी बंद करेल आणि आता कुकीचा लावून घेते पटकन जेवण, बाकीचं मग आवडते. चला, बनवून झालं आहे अगदी 3 शिट्यांमध्ये. सो असं स्मॅशर घेतलं आहे मी, गाजर आणि मटार असे स्मॅश करते मी ह्याच्याने, जेणेकरून ते एकदम सॉफ्ट म्हणजे एकदम मेल्ट व्हावे, असे अख्खे नाही राहावे, म्हणून मी असं स्मॅश करून घेते त्याला अगदी नीट. आणि ह्याच्याने आहे ना नीट स्मॅश होतं. तर तुम्ही पण स्मॅश फूड असंच करा, एकदम प्रेस केलं ना की सगळं बारीक होतं, तुम्हाला दिसत असेल. जरा पण असं वाटतच नाही आहे की एकदम हार्ड आहे काही असं, कारण का त्यांना कसं प्युरी खायची सवय असते, त्याच्यामुळे ना ते डायरेक्ट असं हार्ड खात नाहीत. मग त्यांना असं स्मॅश करून दिलं ना की अगदी ते नीट खातात. सो तुम्ही पण तसंच देत जा. आता पिल्लू अजून पण झोपली आहे, तिला मी आता उठवेल, हे गरम करेल थोडं आणि तिला फीड करेल.
तर चला पटकन ती झोपले तोपर्यंत मी जेवून घेते आणि ती उठली की तिला हे भरवून घेईल. जस्ट पिल्लू आमची उठली आहे ना, आता जेवणार. काय केलंय आज मम्माने? काय केलंय आज केलंय मी वॉच केलं. वॉच कोण आहे? समायरा दीपा. बाबांचा फोन आला पिल्लूच्या. चला आपण बाबांची बोलूया. पिल्लूला भरवून घेते मी. पिल्लू बसली आहे तिच्या डायनिंगवर. हे मी अशी कन्सिस्टन्सी ठेवून दिली आहे. तर असं पाणी ॲड केलं आणि तुमचं जर बाळ पाणी पित नसेल ना तर हे 2 चम्मच 1 चम्मच पाणी, हे 2 चम्मच 1 चम्मच पाणी असं करत जावा. ॲटलिस्ट पाणी तरी खाता खाता पोटात जातं. कमी खाल्लं तरी चालेल, परत भरवा थोड्या वेळाने, पण पाण्याचा इंटेक तसाच ठेवा. पिल्लूच्या बाबतीत सेम आहे. सो मी आता तिचं हेच आजमावते. चला पटकन तिला भरवून घेते. बसली आहे ती. चला आता हिला आहे ना भरवते आणि तुम्हाला दाखवते ही पाय कुठे लावते ते. म्हणून मी का सांगते की फिडिंगच्या हाय चेअर मुलांना घेऊ नका. अशा शॉर्टच बऱ्या आहेत. हे बघा, ह्या असं लावते आणि हिच्या वेटने खाली पडणार हाय चेअर. सो हाय चेअर जरा पण घेऊ नका. ह्या अशा चेअर परवडतात त्याच्यामुळे, अशा ग्राउंड टच असतात त्या, त्याच्यामुळे हाय चेअर जरा पण घेऊ नका. असं जर मुलं आगाऊपणा करतील ना तर त्यांच्या वेटने ती खाली एका साईडला डाऊन होणार आणि पडून जाणार मुलं. सो त्याच्यामुळे मी सांगते की हाय चेअर अजिबात घेऊ नका, कारण का मुलांचा भरोसा नसतो कधी काय करतील काय नाही. सो चला पटकन भरवते तिला. झालंय भरवून. आता पटकन मी आवरून घेते. तिला ठेवले तिथे, भांडी घासते, कपडे पण सुकत घालायच्यात. आता हा पसारा होऊन जातो. पिल्लूचं जेवण आणि कुकीचं जेवण करेपर्यंत एवढा सगळा किचनवर पसारा होऊन जातो. आता पटकन आवडते. हे कवर आता धुवायला लागेल. व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत होते हाय चेअरचा, तर हा कवरच तिच्या फूडमध्ये पडला कॉर्नरला. सो त्याला पण वॉश करून घेते. आता पटकन. आज एक्स्ट्राचं झालं आणि एवढंच आता उरलं. पिल्लूला आमच्या प्लेटमधलं सगळं संपलेलं दिसलं पाहिजे. ती हट्ट करत होती की मला दे अजून, पण मी काय तिला भरवलं नाही एक्स्ट्राचं. घरी मच्छर कुठून आल्या. आता पिल्लूजवळ मी सोबत गेम खेळते. आता तिला भेटला दुसरा टॉय. आता मस्त खेळत होती. मला का हे बघ, 1 2 3 4 5 6 7. काढा आता तुम्ही. 1. हां, एक काढा. 1 2. हे काढ. कॅमेरा हातात, सॉरी मोबाईल हातात घेतला की तिला नखरे सुचतात. आधी बरोबर सगळं करत होते. हे काढ ना, हे काढ. 2. हे बघ, थांब मी तुला ठेवून देते. हां 1 मिनिट. तिच्या जवळ ठेवते. हां करा. 2 3 4 5. 2 हाताचा वापर करते. 6. हे पण काढ आता. हा पिंकच नाही काढत लवकर. काढलं. 7. आता नवीन गेम. हां 1. थांब, हे नाही आहे. 1 2. अरे बापरे, उलटा थोडा. 2. थांब. 3 4. थांबा. 5 6 7. थांब, अजून झालं नव्हतं. लगेच ब्रेक केला. हे तिला ब्रेक करायला आवडतं. परत 1 2 3 4. थांबा. 5 6 7. पिल्लू ब्रेक कर. अरे वा, ब्रेक करा, ब्रेक. अरे वा, क्लॅप करा, क्लॅप 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 क्लॅप. तर मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आता, कारण का आता पिल्लूला खेळवेल वगैरे, तिला झोपवेल, अजून टाईम आहे खूप म्हणा. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये दोन दिवस म्हणजे 2 डेज काय बोलू शकते मी, 2 दिवसाचा ब्लॉग शूट करून तुमच्याजवळ शेअर केला. कारण का जेव्हा मी बदलापूरला गेलेली ना तेव्हा मला एवढा व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण का माझ्या माइंडमधून स्किप झालं
की ब्लॉगिंग आपण करतोय आणि करायला हवे, कारण का खूप दिवसांनी गेलेली, त्याच्यामुळे खूप वर्षांनी गेलेली, त्याच्यामुळे तसं झालं गप्पा मारण्यामध्ये. सो आता पिल्लूचं आता जायवळ आहे 23 तारखेला. सो आम्ही तेव्हा जाऊ, तर तुम्हाला तेव्हा नक्की बघायला भेटेल. सो आता चला, जर माझा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हे नक्की तुमच्या बाळाला द्या असं, जेणेकरून ते फ्रूट स्वतःच्या हाताने खातील. इवन तुम्ही याच्यामध्ये ना गाजर पण टाकून देऊ शकता. तर चला, भेटूया आपण उद्या परत एकदा. तोपर्यंत बाय बाय. पिल्लूनी बऱ्यापैकी खाल्ले, आता फक्त पाठचे राहिले. चला बाय बाय.